शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार. मागील भागामध्ये आपण माहिती घेतली की बुध या ग्रहाचे भ्रमण, जो राजकुमार ग्रह आहे त्याचे भ्रमण आपल्या स्वराशीत 15 जून 2024 रोजी होणार आहे. तो मिथुन राशीत येणार आहे. तर तुळ लग्न आणि तुळ राशीच्या जातकांना त्याचे काय फायदे होणार आहेत अथवा काय फळ मिळणार आहे ते आपण पाहिलं. आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या जातकांचं लग्न वृश्चिक आहे, म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात 8 हा आकडा दिलेला आहे, अथवा चंद्र जिथे स्थित आहे तिथे 8 हा आकडा दिलेला आहे, म्हणजे ज्यांचे वृश्चिक लग्न आहे अथवा वृश्चिक राशी आहे, अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये काय फळाची प्राप्ती होणार आहे. तर वृश्चिक लग्नाला प्रथमतः बुध लग्नेश ग्रह मंगळ याचा मित्र नाही, तो अष्टमेश आहे आणि तो लाभेश आहे, आणि लाभेशाचे भ्रमण अष्टमातून होणार आहे. म्हणजे वृश्चिक लग्नाच्या जातकांना या बुध ग्रहाच्या भ्रमणामुळे वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळू शकते. अचानक शेअर मार्केटमधनं पैसे येऊ शकतात, कारण बुध हा ग्रह त्या गोष्टीचा कारक आहे. अष्टमेश अष्टमातून जाताना अचानक प्रचुर मात्रात धनाची प्राप्ती करून देणारा आहे. अष्टमेश अष्टमातून आहे तर विपरीत राजयोगामध्ये आहे, म्हणजे संघर्षातून यशाची प्राप्ती होणार आहे. तसेच तो लाभेशून तिथे अष्टमात आहे, आणि त्यामुळे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीच्या जातकांना, जे जातक शेअर मार्केट, लॉटरी, सट्टा, फायनान्स, मार्केटिंग, प्रोडक्ट डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये असतील, सेल्स या भागामध्ये असतील, तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे यशाची प्राप्ती होणार आहे. फक्त बुध ग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी वृश्चिक लग्नाच्या जातकांनी अथवा वृश्चिक राशीच्या जातकांनी नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय अथवा जो श्रीरामाचा मंत्र आहे त्या मंत्राचा जप करावा. मग तारक मंत्र जो आहे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जरी जप केला आणि बुधवारी बुधाच्या होऱ्यामध्ये सूर्योदयासमयी गाईला हिरवा चारा आणि हिरव्या मुगांचं दान हे केल्यास बुधग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल आणि कार्यामध्ये यश मिळेल. श्री शिवाय नमस्तुभ्यं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.